दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. वर्ध्यात 20,28,000चा मुद्देमाल जप्त, रेती माफियांवर समुद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पोलिसांनी रेती माफियांविरोधात मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल 20,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई 4 जुलै 2026 रोजी समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या मार्शल पथकाने पेट्रोलिंग दरम्यान केली. गोपनीय माहितीच्या आधारे मौजा रेणकापूर येथे नाकाबंदी करण्यात आली. यावेळी MH40Y5451 क्रमांकाचा टिप्पर थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान टिप्परमध्ये 4 ब्रास काळी रेती आढळून आली. चौकशीत ही रेती चोरीची असल्याचं निष्पन्न झालंय. यानंतर पोलिसांनी टिप्पर चालक नाना नथुजी खापणे वय 32 वर्ष राहणार जाम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून टिप्परसह एकूण 20,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पथक प्रमुख पोलीस हवालदार गुड्डू थुल तसेच राहुल साठे, विजय काळे आणि सुमित भुते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रकरणाचा पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत. दक्ष पोलीस न्यूजसाठी केवलदास ढाले, जिल्हा वर्धा. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.